तर ही आपली सिस्टम म्हणजे लॅपटॉप, त्यानंतर लाईव्हसाठी लागणारा कॅमेरा आणि सुभाष वनगे या यूट्यूब चॅनलद्वारे आपण आज लाईव्ह क्रिकेट मॅच दाखवणार आहेत। आणि हा माझा सेटअप, मी बसलेलो आहे लॅपटॉप घेऊन, त्यानंतर माझ्यासमोर कॅमेरा आणि कॅमेराचं पूर्ण जो पण मला जो व्ह्यू अँगल भेटणार आहे हा मी लॅपटॉपमध्ये पाहणार आहे। नंतर लाईव्ह स्कोअरसुद्धा मी तिथूनच अपडेट देणार आहे। तर मित्रांनो, हे बघा, इथे छत्रपती शिवाजी महाराजांचं आपण पूजा वगैरे झालेली आहे। तर ही जो फायनल मॅचला जिंकेल त्याला ही ट्रॉफी असणार आहे। आणि हा जो सेटअप माझा, पहिलं तर मला वर दिलं होतं बसण्यासाठी आणि पूर्ण अँगल कॅचअप करण्यासाठी, पण मला वरती गरम होत होतं म्हणून मी खाली सेटअप लावलेला आहे। आणि खालून आपण पूर्ण क्रिकेट मॅच आज आपण ह्या लाईव्हवर कव्हर करणार आहोत। तर मित्रांनो, स्कोअरसुद्धा आपण अपडेट करून देणार आहेत, लाईव्ह स्कोअर आपल्याला इथे भेटणार आहे। तर ही फायनल मॅच आता आपण इथे सुभाष वनगे या यूट्यूब चॅनलवर पाहतोय। घडीची वाट पाहता आपली घडी आता समीप आलेली आहे। मुक्काम पोस्ट आगर आणि आगरगड तालुका चिपळूण जिल्हा रत्नागिरी या उभय गावाच्या माध्यमातून या ठिकाणी आज तिसरे चौकर आपली पाणी कुठपर्यंत आलेलं आहे, लवकर लवकर मागे येते। भारतीय नागरिक आहात आणि म्हणूनच तुला सगळ्यांना विनंती असेल की राष्ट्रगीत स्थान दिलं जाईल त्यावेळी कोणीही हालचाल करायची नसते। जे सावधान जनगण मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता। पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल बंग विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्चल जलधि तरंग। तव शुभ नामे जागे तव शुभ आशीष मागे गाये तव जय गाथा। जनगण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता। जय जय हे जय हे जय 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 हे। गाना बोलो यार, टॉस उडवाले अशोक सोडकर साहेबांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते टॉस केली जाते। मी त्यांना विनंती करतो, टॉस का बॉस कडे आपण जायचं आहे। दोन्ही संघांमध्ये नाणेफेक करायची। श्री सिद्धिविनायक 11 आणि श्रीदेव सप्तवीर या दोन्ही संघांमध्ये नाणेफेक केली जाते। तरी मी विनंती करतो, विघ्नेश 11 या संघाला विनंती करतो, थोडंसं फास्ट आपण क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं आहे। गणपती बाप्पाचे जयघोष करून अगदी क्षेत्ररक्षणासाठी तैनात होते तो विघ्नेश 11 संघ। तरी सलामीवीर जोडी मैदानामध्ये दाखल करायची ती चंडिका देवी 11 या संघाला विनंती करतो। तब्बल 24 चेंडूमध्ये सिद्धिविनायकाच्या बाजूने नाणेफेक जाता। प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे, त्याच्यानंतर होणारा सामना असेल। सलामीवीर जोडी मैदानामध्ये दाखल होते ती चंडिका देवी 11 या संघाची। तब्बल 24 चेंडूमध्ये 69 ही धावसंख्या कंपल्सरी चेसिंग असल्यामुळे बनवाव्या लागतील आपल्याला, म्हणजे माफक अशी फलंदाजी करावी लागेल। 4 षटकांचा सामना असेल। अमरने मात्र अचूक फलंदाजी केली, आपल्या संघाला तब्बल 49 ही धावसंख्या उभारून दिली। श्री सिद्धिविनायक आणि श्री देव सप्तवीर याच्यामध्ये जो नाणेफेक झाला त्याच्यामध्ये श्री सिद्धिविनायक या संघाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे। सलामीवीर जोडी मैदानामध्ये दाखल, युवा स्टार फलंदाज आहेत।
डावलेला या संघाचा सामनावीराचा पुरस्कार दिला जाणार आहे. अभिनंदन 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 कॉंग्रॅच्युलेशन वन्स अगेन. निश्चितच आपल्या संस्काराचं देखील पाहिलेलं आहे की आपल्या वेळांकडून जगामध्ये अशा दोन गोष्टी आहेत, हसू आणि रडू एकाच वेळी येत नाही आणि ज्यावेळी येतात त्यावेळी निश्चितच अतिशय आनंदाची गोष्ट असते आणि तीच गोष्ट आता आपण या ठिकाणी करताना पाहिली. निश्चितच कॉंग्रॅच्युलेशन तेजन. आता आपण एक छोटासा ब्रेक घेणार आहोत आणि लगेचच 5 मिनिटांमध्ये सरांच्या माध्यमातून चला सामन्याला सुरुवात करायची. दोन सलामीवीर मैदानात लगेचच जातील. श्रीदेव सप्तेश्वर या संघाचे पलटवार करण्यासाठी श्रीदेव सप्तेश्वर देखील सज्ज झालेले. आपण एक छोटासा ब्रेक आणि लगेचच परत या इव्हिंगच्या दुसऱ्या पडावाकडे म्हणजेच या स्पर्धेच्या उत्तरार्धाकडे. वेलकम बॅक पुन्हा एकदा विराटवाडी प्रीमियर लीग पर्व तिसरे या पर्वामध्ये याच देवी याच डोळा हा संपूर्ण सोहळा अनुभवण्याकरता आमच्यासोबत जोडले गेल्या तमाम क्रिकेट प्रेमींचं, सर्व खेळाडूंचं, संघ मालकांचं, माननीय पाहुण्यांचं आम्ही सहर्ष स्वागत करत आहोत. या स्पर्धेचा अंतिम टप्पा म्हणजेच फायनलच्या शेवटच्या पाळीच्या शेवटच्या इनिंगचा या ठिकाणी शुभारंभ केला जात आहे आणि हा शुभारंभ करण्यासाठी संकेत आणि कौशिक अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये बॅक टू बॅक 3 चौकार आणि 3 षटकारांसाठीची सुवर्ण संधी या सामन्यासाठी देखील लागू असेल अशी सूचना चंद्रकांत नाले सरांनी आपल्याला दिलेली आहे. आपल्या खेळाडूंचं मनोबल उंचावण्याचं काम ते या ठिकाणी करतायत. हे संघ मालक आहेत श्री सिद्धिविनायक या संघाचा. आपला संघ या स्पर्धेतून बाहेर गेला तरी पण जे संघ खेळतात त्या संघांच्या खेळाडूंचं मनोबल वाढवण्याचं, त्यांचं मनोबल उंचवण्याचं काम सन्माननीय चंद्रकांत नावडे सर करतायत, जे की ते श्री सिद्धिविनायक या संघाचे संघ मालक आहेत. थँक्यू सर. तुमच्या माध्यमातून आमच्या या सर्व फलंदाजांना या ठिकाणी उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतो आहे. पहिला चेंडू निर्धाव फेकण्यामध्ये अमर यांना यश आलेले. फलंदाजी करताना काहीच अपयश त्यांच्या पदरी पडले होते, परंतु यशाचा शोध घेण्याकरता ते गोलंदाजी करण्यासाठी सज्ज झाले. पहिला चेंडू निर्धाव फेकला आहे, पुढचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज झालेले आहेत. कनेक्ट झाला चेंडू जातो सीमारेषेकडे. त्यावेळी क्षेत्रक्षित चेंडू खाली येतोय खरा, परंतु त्याच्यावर चेंडू येतो सीमारेषा पार येतोय या ठिकाणी जबरदस्त मचवीर आणि शुभारंभाचा चौकार संकेत यांच्या बॅटमधून. वेलकम बॅक. जबरदस्त प्रहार मस्ट बाउंड्री म्हणजेच षटकार चौकारांची आतिषबाजी. प्रत्येक षटकामध्ये किमान एक षटकार 2 चौकारांची गरज असणार आहे. अमर यांचा पुढचा चेंडू संकेतसाठी पुन्हा एकदा बॅटमध्ये कॅच करायचे. बॅटची कडा घेऊन चेंडू जातो तडम्याच्या दिशेला खराब क्षेत्रक्षणाला चेंडू सीमारेषेकडे मार्गक्रमण करतो. 2 क्षेत्रक्षण चेंडू मागे जातो. 2 धाव तिसरी नव्हतं का बाणार आहेत. निश्चितच 3 धाव या ठिकाणी पूर्ण झाले असता सुवर्ण संधी होती आपल्याला. 63 धावांचं पाठलाग करायचं, त्यामुळे केवळ 2 धावांमध्ये थांबून मित्रांनो चालणार नाहीये. थांबायचं नाही, इकडे थांबायचं नाहीये, कारण तुम्हाला जर ट्रॉफी जिंकायची असेल तर तुम्हाला चालत राहायचं, प्रवास करायचा आहे. आपण या उरलेल्या षटकांमध्ये जर हा पल्ला गाठायचा असेल, जर चषक तुम्हाला उचलायचं असेल तर तुम्हाला धावावं लागणार, तुम्हाला लढावं लागणार, तुम्हाला झगडावं लागणार आहे. पुढचा चेंडू पुन्हा एकदा आडिओ बॅटने खेळलाय. चेंडू हवेमध्ये आकाशाला गवस निघालेत, सीधा जातोय एलजीएल इंडस्ट्रीमध्ये येतोय या ठिकाणी. आणखी एक जबरदस्त असा कडक धारदार षटकार. दोन संघांना अतिशय निर्णायक काम करताना आपण पाहिलं असेल. ही खेळपट्टी गोलंदाजांना सहकार्य करणारी आता अचानक फलंदाजांच्या बाजूने झुकलेली दिसते.
एक पहिलं षटक प्रगती पदावरती असताना तसेच धावांचा पाठलाग करताना 12 धाव फलकावरती जोडल्या गेल्या आहेत. म्हणजेच काय तर चांगला शुभारंभ या ठिकाणी संकेतने केलेला आहे. संकेतने आपल्या गोलंदाजी करताना देखील तितकंच चांगले संकेत दिले होते. त्यानंतर आता फलंदाजी करताना देखील एक चांगली सुरुवात आपल्या संघासाठी त्यांनी केलेली आहे. अमरला मात्र यशाच्या मागे अपयशाच्या मागे अपयशाचे येत आहे. पुढचा चेंडू अमर याचा अमर संकेत पुन्हा एकदा पूल करायचा होता. चेंडू फुल जाते यष्टीरक्षकाकडे फुल बनवून कुल यष्टीरक्षकाकडे. त्यामुळे आता मात्र या चेंडूची निर्धावामध्ये गणना केली जाते. धावसंख्या काय नाही, धावसंख्या धाव फलकावरती आपण पाहिली तर 12 धावा. अमर यांचा पुढचा चेंडू राईट हँड ओव्हर द विकेट उजव्या हाताच्या फलकात संकेताला पुन्हा डान्स डाऊन तर गावाने खेळण्याचा प्रयत्न होता. बॅट आणि बॉलमध्ये कोणताही संपर्क होत नाही. या ठिकाणी अपील केली जाते परंतु ती अपील फेटाळली जाते. दरम्यान पहिलं षटक संपते. एक षटकाच्या समाप्तीनंतर षटका सेकंडच्या आतिषबाजी नंतर देखील धावफलकावरती धावा बघितल्या तर केवळ 12 धावा. म्हणजेच त्या ठिकाणी अमरने देखील पुनरागमन केलेलं आहे. जे वर्चस्व प्रस्थापित केले होते संख्येने त्याला कुठेतरी थांबवलेलं आहे. केवळ 12 धावाच खर्च केलेला आहे. 63 धावांचा पाठलाग करायचा नवीन गोलंदाजी मार्कवर शैलेश आता सज्ज झालेले आहेत. पुढचा चेंडू लेग स्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू आहे. निश्चितच त्यांच्या दोन हात लांब होतील आम्हाला इशारा करतील. एक अवंतर धावून संघाची धावसंख्या वाढते आहे. धावसंख्या जाऊन पोहोचते 13 वरती. जवळपास 16.5च्या सरासरीने जर हा सामना जिंकायचा असेल तर ते श्रीदेव सप्तशे संघाला करावायचे आहेत. पहिलं षटक संपते तर 12 धावांवरती संपले. आता धाव फलकावरती आपण 13 धाव बघतायत. पुढचा चेंडू पुन्हा एकदा जबरदस्त शॉट डाऊन द ग्राउंड खेळला आहे. चांगलं क्षेत्ररक्षण करायचा प्रयत्न सचिनच्या माध्यमातून केलं गेलं होतं परंतु सचिनला हुलकावणी देत चेंडू जातो सीधा रेषा पार. वन बाउन्स बाउंड्री फॉर 4 रन. एक कडक चौकार. आता मात्र धाव फलकावरती आपण धाव पाहिलं तर धावा 17 गणल्या गेलेल्या आहेत, जोडल्या गेलेल्या आहेत. 17 धावा आतापर्यंत धाव फलकावरती आहेत. 63 धावांचा पाठलाग करायचा आहे. अजूनही 46 धावांची गरज. दृष्टी म्हणजे ध्येय खूप लांब आहे परंतु ध्येय लांब आहे म्हणून आतापासूनच घालून जाऊन चालणार नाही. नौका ही पाण्यामध्ये तरंग असताना ती लाटांच्या उसळी येते म्हणून त्यांना घाबरून आपण चालण्याचं नाही तर त्या लाटांवरती मात करत आपलं ध्येय अंतिम ध्येय गाठण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करायचा. पुढचा चेंडू हलक्या हाताने खेळून टाकला. चेंडू त्याला तितकाच जोरकसपणे प्रहार केलेला आहे. चेंडूला सीधा झालेला आहे सीमारेषा पार. येतोय कौस्तुभ यांच्या बॅटमधून. हा देखील एक जबरदस्त चौकाराच्या नंतर जबरदस्त असा षटकार. बॅक टू बॅक षटकार आणि चौकारांची आतिषबाजी जी या फायनलची रिक्वायरमेंट आहे, जी या फायनलची गरज आहे त्या गरजेनुसारच या ठिकाणी आता मात्र फलंदाजी करताना पाहायला मिळत आहे. तर श्रीदेव सप्तेश्वर संघाचे दोन्ही सलामी मैदानाच्या आतमध्ये कुठेतरी आता थोडस वर्चस्व प्रस्थापित करता येते गोलंदाजी करणाऱ्या या गोलंदाजावरती. या ठिकाणी अजून एक जबरदस्त प्रहार येतो. चेंडू जातो सीधा रेषा पार. येतो जबरदस्त चौकार षटकार. बॅक टू बॅक 2 षटकार आणि एक चौकारांशी धावपल करतो. आपण धावा पाहिल्या तर धावा पोहोचल्या आहेत. 29 धावा या ठिकाणी लगावल्या गेल्या आहेत. अजूनही दुसरे षटक प्रगती बदलते. 1 चौकार 2 षटकार 500 जवळपास आलेले आहेत. 1 षटकार लगावायचा आहे. निश्चितच कौस्तुभ यांना ही सुवर्ण संधी प्राप्त झालेली आहे. फक्त ती स्वीकारतात की नाही हे देखील पाहणार आहोत. बॅक टू बॅक 2 चेंडूंना सीधा एचडीएल इंडस्ट्रीमध्ये पाठवण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे आणि त्यांना सहकार्य करतायत गोलंदाज असं म्हणावं लागेल. चला आपण या स्पर्धेच्या उत्तरार्धाकडे शेवटकडे जरा जे संघ या स्पर्धेमध्ये खेळत आहेत सामन्यामध्ये खेळत आहेत त्यांच्या त्या खेळाडू कृपा करून आपण त्या ठिकाणी गेलात आणि हा जो चेंडू बाहेर जातोय तो त्याला परत लगेच आणण्यासाठी सहकार्य केलं तर आपला हा सामना लवकरात लवकर उजेडामध्ये संपुष्टात होईल. पुढचा चेंडू टाकण्यासाठी गोलंदाज सज्ज झाले. अतिशय दबावाखाली येते आता या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात.
दबावाला घ्यायचं नसतं, दबावाला आपला जवळ करायचं नसतं, त्याला झुगारायचं असतं, त्याला फेकून द्यायचं आणि दबावावरती मात करून गोलंदाजी करावी लागणार आहे या ठिकाणी शैलेश यांना. कौस्तुभ यांनी कोणत्याही प्रकारचे दबाव त्यांच्या आता मनावरती त्यांच्या दिसत नाहीये, कारण ते रिलॅक्स झालेले आहेत. दोन रिलॅक्स वाले चेंडू षटकार त्यांच्या बॅटमधून सीमारेषा पार गेलेले आहेत. सामन्याला सुरुवात होते. पुन्हा एकदा शैलेश गोलंदाजी मार्क करणार. कर्णधारी सज्ज पुन्हा एकदा गेलेला आहे, चेंडूला घसीटलेला आहे, परंतु एक डान्स चेंडू सीमारेषा पार जातो आहे आणि सन्माननीय चंद्रकांत नाळे साहेबांचे जे 500 रुपयाचे पारितोषिक आहे ते मात्र या ठिकाणी वाचतंय. अजूनही संधी आहे, अजूनही वेळ गेलेली नाही. फलंदाजांना ती सुवर्ण संधी कायम असणार आहे. 3 चौकार आणि 3 षटकार बाटे मारण्याची संधी अजूनही आहे, कारण धावफलकावरती धावा लागल्या गेल्या आहेत. ते धावा आहेत 35 धावा. 35 धावा आतापर्यंत धावफलकावरती लावल्या गेलेल्या आहेत. दुसऱ्या षटकच प्रगती पथावरती आहे. 33 धावा माफ करा 33 धावा धावफलकावरती लावल्या गेलेल्या आहेत. 63 धावांचा पाठलाग करत असताना 33 धावांपर्यंत आतापर्यंत मजल मारली गेलेली आहे. पुढच्या चेंडू आपल्यासाठी शैलेश सज्ज पुन्हा एकदा जबरदस्त प्रयोग केला. निरीकडच्या दिशेने चेंडू जातो. 2 षटकांना भेदून चेंडू जाणार का सीमारेषा पार नाही, परंतु चांगले क्षेत्ररक्षण झालेले. 2 धावा पूर्ण केले. 3री धाव करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जाणार नाही. चांगली सलामीची जोडी आता मैदानामध्ये रंग धरताना पाहायला मिळते आहे. जबरदस्त काम आपण या ठिकाणी भारदस्त काम शांत कूल मध्ये आपण कौस्तुभला फलंदाजी करताना पाहायला मिळते. चांगल्या चेंडूला चांगला सन्मान देत आहेत आणि खराब चेंडूची वाट पाहून त्याची वाट लावण्याचं काम या ठिकाणी कौस्तुभ यांच्या माध्यमातून केले जाते. पुन्हा एकदा खराब चेंडू होतो, त्याची वाट लावण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जातो. पाहूया खराब क्षेत्ररक्षण तुषार यांच्या माध्यमातून केलं जातो. चेंडू जातो सीमारेषा पार येतोय या ठिकाणी षटकार. 6 धावा मिळत आहेत. या 6 धावांच्या संघाच्या धावसंख्येमध्ये बदल होतोय. कौस्तुभ आता हवी होताना पाहायला मिळते गोलंदाजामध्ये. दरम्यान 2 षटकांचा खेळ संपतोय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 63 धावांचा पाठलाग करताना 41 धावा धावफलकावरती लावल्या आहेत. बिन बॅट 41 अशी ही धावसंख्या आहे श्रीदेव सप्तेश्वर या संघाची. चला सामन्याला सुरुवात करायची. 3रं षटक हाताळण्याकरता आता मात्र एक चांगले गोलंदाज आहेत. त्यांची गोलंदाजी आतापर्यंत आम्ही पाहिलेली आहे. चांगली गोलंदाजी ते करतात. एक अनुभवी गोलंदाज आहेत. गती परिवर्तन करण्यामध्ये माहिर आहेत. त्यांचा टप्पा कधीच चुकत नाही आणि म्हणूनच आता ही थोडीशी या सामन्यामध्ये चुरस आणणारी हे षटक असतात. हे निर्णायक षटक असतात. अमित यांचं षटक हे निर्णायक षटक म्हणून या सामन्यात ठरणार आहे. अमित सज्ज झालेले गोलंदाजी करण्यासाठी आणि त्याला सामना करण्यासाठी संकेत देखील चांगलेच सज्ज झाले. त्यांनी आधीच संकेत दिलेला आहे. सलामीला आले दोन्ही फलंदाज चांगली कामगिरी करताना पाहायला मिळते. संकेत यांनी 1 षटकार 1 चौकार लगावलेला ते दुसऱ्या बाजूला एकूण वाईट नाही टाकलं तर ना आम्ही त्यांच्यासाठी सुवर्ण संधी या जर षटकामध्ये 1 मिनिट अतिरिक्त चेंडू आपण टाकला नाही, वावांतर चेंडू टाकला नाही तर तुम्हाला 500 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी लावण्यात आलेलं आहे. आणि ते पारितोषिक सन्माननीय नितीनजी नावले यांच्या माध्यमातून असेल. पहिल्या चेंडू तर आपण व्यवस्थित टाकलेलाच आहे. 1 धाव चेंडू खर्च केलेला. हा निर्णय चेंडू असणार आहे अमित नावले यांचा. संकेत आणि कौस्तुभ अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये. कौस्तुभ आता सामना करतील अमित यांचा. अमित आणि कौस्तुभ दोन्ही अनुभवी गोलंदाज आणि फलंदाज आहेत. अमित टिचून गोलंदाजी करण्यामध्ये माहिर आहेत. या स्पर्धेमध्ये संपूर्ण स्पर्धेत त्यांनी चांगली कामगिरी केलेली आहे. त्यांच्या नावे चांगले रेकॉर्ड्स आहेत. ते रेकॉर्ड्स त्यांचा अनुभव आता या ठिकाणी ते पन्नाला लावणार आहेत. थोडासा पॅटिंगचा वापर करून या ठिकाणी बॅट चाल किसीकडे येते. चेंडू आता सीमारेषाकडे. धावा किती मिळणार ते आपल्याला त्यांचे सांगतील. धावा मिळतात 4. विराटवाडी प्रीमियर लीग 3ऱ्या या स्पर्धेचा मालिकावीराचा सन्मान जातो आहे. तोच खेळाडू आहे कौस्तुभ नावले. 132 धावांची बिराजदार फलंदाजी करत 53 धावाची फायनल मध्ये अतिशय महत्वाची अशी खेळी उभारली. त्याचा सन्मान व्यवस्थापन समितीचे सन्माननीय अध्यक्ष
संजयजी शेरकर साहेब यांच्या शुभ हस्ते केला जातो. तुम्ही आम्हा सगळ्यांचा लाडका ऑलराऊंडर अष्टपैलू खेळाडू म्हणून झाला संबोधित केला जातो, सन्मानित केला जातो. असा हा तुमच्या सगळ्यांचा भाई मध्ये नव्याने तुमचा मार्गदर्शक म्हणून जातो. असं हा मालिकेवर थँक्यू सो मच. कौशिक नाळे आपण अतिशय सुंदर परफॉर्मन्स या सध्या स्पर्धेमध्ये गेलो. आता प्रतीक्षेचा वेळ आपण जास्त घेणार नाही. वेळ तर कधी येतो सूर्य अस्ताला गेलेला आहे. तुम्हाला ट्रॉफी उचलायची घाई झाली, आम्हाला द्यायची घाई झाली. म्हणूनच आपण या स्पर्धेमध्ये ज्याला थोड्या क्षणासाठी या स्पर्धेला नाव करण्याची संधी हुकली असा जो संघ जो दुसऱ्या क्रमांकावरती राहिला असा हा संघ आहे. तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे. ज्याने या संपूर्ण स्पर्धेमध्ये काम करताना खेळताना अतिशय उत्कृष्ट वेळेचं सगळ्याच शिस्तीचं पालन केलं असा हा संघ होता. विघ्नेश विलेलन हा उपविजेता संघ खेळतो आहे. प्रीमियर लीग पर्व 3चा उपविजेता संघ आणि त्याला संघटित करण्याकरता मी चंद्रकांत नाळे, राजाराम नाळे आणि नरेश नाळे या 3 मान्यवरांना विनंती करून की आपण थँक्यू सो मच. आपण सगळ्यांनी या ठिकाणी आलात स्पर्धेमध्ये आणि या तिसऱ्या पर्वामध्ये सगळ्या सभासदांचं सगळ्या म्हटलं खेळाडूंचं एक रिक्वेस्ट होती की युट्यूब लाईव्ह आपण म्हटलं यंदाच्या वर्षी म्हटलं स्टार्ट करूया. त्याच्यासाठी म्हटलं एक युट्यूब लाभणारे आपले सुभाष वनगे या आपल्या सतीजी नायले यांच्या ओळखीवरती आपण म्हटलं तर त्यांचा सत्कार करतील आपले सतीश नावले. सुभाष वनगे यांचा सत्कार करतील सतीश नावले.